करणार ना तू असं बोलत नाही लहानपणाची आहे ना. मैं कैसे दूँ तो सारे लड़कों को एडवाइस है दहेज. बघा तुमची जाबाई काय म्हणतात. हे तू नेलो माझ्या देखो जर घास तिला म्हणलं तू कशी आहे. हॅलो शुभ सकाळ कसे आहात तुम्ही. जय महाराष्ट्र बोल की लाडो. हेलो तू बतकार के था तुम्ही ती मी दिती. असं तोतलं का बोलतीये. चांगलं बोल. एजुगे किते तुम्ही दी मी दिती. अगं चांगलं बोल ना. चांगलं बोल स्पष्ट बोल. लाडो को बोलना नहीं आता है. तोतली है तू. एजुगे किते मत बोल छोड़ दे. मत नहीं बोल छोड़ दे. हेलो गाइस कैसे हो तुम. इधर महाराष्ट्र मैं तो ऐसे सिर्फ मजाक कर रही थी. हाँ देखो गाइस मामा ने मुझे चॉकलेट दिया. अरे मैंने जो हैंडसम लड़का देखा था ना वीडियो में. अहो काय त्या टी व्हीमध्ये कोणता हँडसम मुलगा बघतीये. डान्सर आहे तो अमेरिकेला. तिला म्हणलं अमेरिकेचं आहे. तिच्या पप्पाच्याच मागे लागली मला अमेरिकेला जायचं. आता हिला जायचं आहे अमेरिकेला डान्स शिकायला. इतने जोर से डांस करते हैं. तिचा व्हिडिओ मी शूट केला होता. ती पप्पाला बोलते ना मी ते पुढं अटॅच करते तिच्या पप्पा संग. ते मी तो बघा पुढे अटॅच करणार मी. आणि आता वाजले सकाळचे 10. आंघोळ वगैरे झाली आहे माझी आणि मी चालले आहे मटण घ्यायला. आज आमच्याकडे पाहुणे येणार आहे तर म्हणलं त्याला ब्लॉगची सुरुवात करा. तर म्हटलं बिर्याणी बनवावा तर चालली आहे मी मटण घ्यायला. ही पण उठली आहे. हिच्या पप्पाने हिला आंघोळ घातली तर साईड दिमाग झोपली. में असली दिमाग है मेरे. हमारा नकली है क्या. आपका असली है मेरा नकली दिमाग है क्या. मैंने कल आपके दिमाग में जाके देखा था. क्या आपका असली दिमाग नहीं नकली दिमाग है. चल आता तू काय कर तिथं पप्पा जवळ बस. मी चालले मटण घेऊन येते बरं का. नहीं मुझे तर- आपका साथ जाना. नाही नाही मेरे साथ नाही आगे. तिथं गेलं ना मटणाच्या शॉपमध्ये हिला ना. हिला मला बाहेर उभं करावं लागत. तर जाईन कोणी उचलून घेऊन कारण की हिला वास सहन नाही होत. मी जाते तोंड बांधून. तर असो तर येणार आहेत आणि तुम्ही माझा थंबनेल बघितला असेल. साहिलने तुम्हाला बोलले ना मी त्या दिवशी की ते घेऊन आला आहे तो तिकडनं फोटो वगैरे सगळे एवढे फोटो आणलेत त्यांनी. अख्खा एवढे 2-3 अल्बम येते तो घेऊन आलेला आहे. त्याच्यामध्ये आज सकाळी ना माझ्या मिस्टरांनी आम्ही सहज बसलो उचकत बरं का. तर एवढं हसले माझे मिस्टर माझे फोटो बघून. तुम्हाला सुद्धा हसायला येणार ते फोटो बघून. म्हणजे मी कशी होते त्यावेळेस ते बरेचसे फोटो आहे. तुम्हाला ते मी नक्की दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये. आता माझी बहीण येणार आहे ना मग ती आली का सगळे अल्बम काढते आणि त्यातले मेन जे फोटो आहे ना ते तुम्हाला बघून हसायलाच येणार की आणि तर अशी होती. प्रत्येक मोमेंटचे फोटो आहेत. तर एकदा ना मी जीन्स घेतली होती. मला जीन्स घ्यायची ना खूप आवड होती काळ्या कलरची. ते पण काळ्या कलरची काळी जीन्स काळा टॉप आणि फुल शायनिंग मारली मी तेव्हा ते कपडे घालून. त्याचा पण फोटो आहे. फोटो काढायला गेले फोटोच्या शॉपमध्ये. म्हणलं मी लय भारी दिसते. मला पहिल्यापासून स्वतःला काहीतरी बनायचं असं असतं. प्रत्येकाचं स्वप्न असतं काही ना काही. तर शेवटी बनले मी यूट्यूबर बनले. काहीतरी बनले काहीतरी केलं आम्ही बनलो काहीतरी. तर असं मी तुम्हाला ते सगळे जे फोटो आहेत ना ते तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. ठीक आहे आता मी स्वयंपाक करते मटण घेऊन येते मग तुमच्याशी पुन्हा बोलते मी. अपने बोला वो होता दिखाने के लिए मैं बुलाती हूँ. अभी नाही राहो हिनी पण बघितले. ही पण खूप हसली. लाडो कैसा था मेरा फोटो. ही म्हणती मम्मी किती गंदी दिख रही हो आप. कैसा था मेरा फोटो. इतना फनी. खूप फनी फोटो आहे. चला आता माझी बहिणी पटापटा आवरून घेते. म्हणजे कसं निवांत बसलं ती आल्यावर नाही का. मटण घेऊन आले स्वच्छ धुतलं आणि ते थोडासा मी व्हिडिओ फास्ट पळवते बरं का. मग इकडे सगळं अर्धं मटण साईडला केलं आहे बिर्याणीसाठी. त्याला सगळं मसाला वगैरे लावून ठेवला आहे. थोडंसं मग मटण साईडला केलं तर त्याचं मी सूप बनवलं आहे आणि इकडे बनवते आहे ग्रेव्ही. थोडंसं वाटीमध्ये लाडूसाठी सूप काढलं आहे आणि अशा प्रकारे मी ग्रेव्ही बनवलेली आहे. आणि मी काही रेसिपी शूट नाही केलेली कारण की मला काही टाईम नाही आज. मग इकडे साहिलला आणि काकांना. आता काकांनाच तुम्ही म्हणता पप्पा बोल काय हो. असं एकदमच असं बोलायला थोडंसं वेगळं वाटतं ना. ते सवय पाहिजे ना तशी बोलायची. तर मग इकडं त्यांना दोघांना जेवायला दिलं आणि ते दोघं कधीच संग जेवायला बसत नाही. मी जबरदस्ती साहिलला बसवलं आहे. साहिल बसतच नाही. साहिल एकटा बसतो जेवायला. त्याला एकटंच आवडते. काय करू त्या साहिलचं मला काही कळत नाही. आणि आता इकडे बघा लाडूच काय बोलती. मुझे अमेरिका जाना. क्या बोली पापा ये. क्यों जाना अमेरिका. पापा को बताइए क्यों जाना है. वहाँ पे एक हैंडसम लड़का रहता है. एक हैंडसम लड़का रहता है तो लड़का के चक्कर में तू अमेरिका जाएगी. हाँ हाँ क्या करना उस लड़का से. कुछ नहीं सिर्फ डांस सीखना है. वो जो दूर से डांस करते हैं ना. आगे भाई डांस सीखना है अच्छा उसको. उससे उसका डांस देखना है. हाँ, पर उसका समझ नहीं आता बोलता क्या है वो. क्या बोलता है आपको नहीं समझ में आता. बेटा वो इंग्लिश बोलता है इसलिए आप इंग्लिश सीखो. अमेरिका जाना है तो. क्या बोलता है वो. इंग्लिश. आप उस लड़के के चक्कर में अमेरिका जाओगी. हाँ
डांस सीखना है। हाँ। कौन सा लड़का है? ओ चलो दिखाती लड़का, आओ इधर आओ। कौन सा लड़का? अगो भाई ये लड़का पापा। अच्छा ये चौमो इससे तो ज्यादा स्मार्ट आपका पप्पा है, तो वो चाइनीज से पाणी तर चला, लाडोच्या गप्पा तर ना संपणारच नाही. तुम्ही दिवसभर जरी कॅमेरा धरून थांबले ना तरी तिच्या गप्पा चालू राहतील लाडोच्या, आणि मग तुम्हाला बोर होईल व्हिडिओमध्ये. तर इकडे मी ना भात आहे ना भिजून, कधी पण आहे ना तुम्हाला सांगते, बिर्याणी बनवायची असेल ना तर तांदूळ आहे ना 15-20 मिनटं पाण्यामध्ये ठेवायचा, आणि त्यात थोडंसं मी तेल टाकलं आहे, आणि मग इकडे मी भात बनवते बिर्याणीचा. आणि आता याचं पाणी बघा, भात असा फुगून आला आहे वरती, इथपर्यंत शिजवायचं आहे, आणि मग त्याच्यातलं ते पाणी वगैरे काढून घ्यायचं आहे. आणि आज ना कसं माझ्याकडे टाईम नाही आहे, मी फास्ट व्हिडिओ पळवते बरं का. इथं असं मस्तपैकी भात झाला आहे, तर बिर्याणी झाली आहे. आता त्याला लेअर लावते. चला बरं, भात बघा नाही त्यामुळे इकडे ही एक प्लेट, इथे एक प्लेट, आणि इथे एक प्लेट. ही भांडे घासून गेली मावशी, ते लावायचे आहेत मला. कलर बिलर टाकून घेतले, स्क्रीनशॉट घ्या. चला, तर इकडं असं लेअर लावले आहे मी. आणि तुम्हाला सांगते मी, साहिल आहे ना मटण अजिबात एकसुद्धा पीस खात नाही साहिल. मग मी काय केलं, साहिलला आहे ना भात थोडासा वेगळा ठेवला आहे, असं मसाले वगैरे सगळं टाकलं त्याच्यामध्ये, आणि एका कढईमध्ये त्याला वेगळा फ्राय केला. त्याला तूपसुद्धा आवडत नाही, मग तो भात मी तेलामध्ये फ्राय केला आहे थोडासा. तर इकडे बघा, हा अशा प्रकारे मी ना मसाला वगैरे टाकला, आणि तेल टाकलं, मीठ टाकलं, आणि अशा प्रकारे फ्राय करून त्याला दिला आहे मी. तो अजिबात मटण खात नाही. आणि मग त्याने इकडे बेडशीट वगैरे त्याला म्हणलं चेंज करून घे, कवर काढ, हे सगळं काढ, ही चादर काढ, टाकते ना तुला. बिचारा माझा साहिल ना खूप शांत मुलगा आहे. झाडू मारायला बाहेर आले. साहिलला मी एक काम सांगितलं होतं, अगरबत्ती लावायला त्याच्या स्टँडमध्ये. तर इकडं बघा साहिलने काय केलं. साहिल, ए साहिल इकडे इकडे. हे काय अगरबत्तीचे नाही सापडला म्हणून दुपच्याच्या काय म्हणलं अगरबत्तीचं स्टँड नाही सापडलं म्हणून दुपच्या ऐकलं का, अगरबत्तीचं स्टँड नाही सापडलं म्हणून याच्यात लावलं. असं खोलून लावायचं. इकडे लाव, ये लाव, तुला शिकावं लागेल ना. शिकायचं काय मला माहित नव्हतं म्हणून उगाच. साहिल तुझं काय होईल रे. बघ याच्यामध्ये ये ना, मी अगरबत्ती लावली होती, ती भिजून गेली वाटतं. लाडो दादा को समझता ही नहीं ना. चाय कौन सा पियेंगे? आप कौन सा पी रहे हो? मैं नहीं पी रही चाय अभी. नहीं पी रहे? नहीं. तो नींबू वाला बना दो, अकेला के लिए बना रहे. आपको क्या एसिडिटी हुआ है क्या? इनो पिया? हाँ, वो हल्का सा. तो अभी नींबू वाला ही चाय पीजिए. क्या बोल लिया? पापा को चाय पीना है ना, तो चाय बनाने जा रही मैं. इथं मोबाईलचं तुटलं बघा, इथं स्टँड दिलं समोर मोबाईल ठेवायला, तेच नाही तुटलेलं आलं, म्हणून ते रिटर्न टाकले. थोड़ा वेळ वॉक करते ते येईपर्यंत. तो दोस्तों, बीवी को ज़्यादा मानना नहीं चाहिए, ज़्यादा खाना पीना नहीं खिलाना चाहिए. पहले तो खिला के मोटा करो, फिर साला दुबला करने के लिए मशीन लाओ. बहुत परेशानी है. कुछ भी नहीं बोलिए. क्या बोल रहे? तो मैं कैसे दुबली पतली आती हो आप लोग. हाँ, उसके बाद पति मानने लगा, खाना अच्छा खाए पिए तो थोड़ा हेल्दी हुए, तो अब दुबलाने के लिए सब मशीन भी आए. तो सारे लड़कों को एडवाइस है, ससुराल से किचन सेट लो ना लो, ये मशीन जरूर लेना. दहेज बघा तुमची जावई काय म्हणताय मला बघा. ए नको. क्यों चिढ़ा रही मुझे? कहाँ चिरा मैंने? हाँ, इतनी मोटी हूँ. हाँ, मशीन क्यों मंगवाया? कुछ भी बोलते. ओए, क्या बाप को कैसे करेंगे? हिच्या बापाला असा हात जरी लावला ना तरी तिला राग येतो लगेच. बाप को क्यों ऐसे कर रही है? क्या? तू अपना वॉक कर ना, हम दोनों बात कर रहे हैं यहाँ पे. देखो, मेरा ना एक राय है, हाँ बोलिए. आप ना प्रोडक्ट का बनाते हो वीडियो, हाँ.
बिफोर यूज आफ्टर यूज। हाँ आप इसको यूज करने से पहले अपना वजन लो, हाँ ठीक है। प्रोडक्ट का प्रचार तभी डालना 4-5 किलो घट जाए। जब मैं दुबली हो जाए। ठीक है, चलो लाडू को खोलने दो। नमस्ते जिया जी। अरे आज उसको क्या छोड़ दिए? नहीं है? ओ अच्छा, लो। हा मराठी सगळे येतात लाडूला. तिला लय आवडते मराठी बोलायला. हा काय आणलं? पहले मैं ये खाऊंगी लॉलीपॉप। अच्छा कैसा टेस्ट इसका? टेस्ट टेस्ट कसं आहे? दाजींनी खाऊन पाहिलं. बहीण आजारी होती ना, त्यामुळे तिचं काही येणं जाणंच झालं नाही बरेच दिवस झाले. आणि पाऊस पण खूप चालू आहे ना, आणि घर पण खूप लांब पासून. कधी येणार कधी येणार कधी येणार कधी येणार. बबडी बबडी, अगं बाई कटिंग तर लय भारी केली का तिने. किती छान कटिंग केली तू. बबडी जेवली का तू? जेवण केलं? काय म्हणते मग, जेवली का? तू कधी येते? तू कधी येते? बाबाला म्हणते पहले मेरा बर्थडे था। अरे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आता तू म्हण 11 12 तू म्हण. परिवार ही है, मर्द कमाए नहीं, औरत घर का काम नहीं करे, परिवार कैसे चलेगा? घरी बनवले आज. मी घरी बनवले आज. अरे दीदी, बाहेर नाही. नहीं बैठो ना। बस. कितने बजे बैठो? साईड केली. यहाँ है जीजा जी, है भैया। ये लो। लेकिन तीखा चला ना, किती भाजी खाल्ली मी सकाळी. बिर्याणी आणली खाल्ली नाही. तसे म्हणतात ना, हा हा काहीतरी करून द्यायला पाहिजे साईड, दाखवलंच पाहिजे. अगर आप नहीं किया झालं, बोलते ना सगळे. बहीण माझी साहिलला समजून सांगते आता काहीतरी कर. आता आम्ही चॅनल ओपन केलंय. तुला माहिती आहे का? तुला सापडलं चॅनल? नाही सापडलं? तुला लिंक टाकल. आम्ही आता कपडे विकणार आहे. क्या कपडे विपडे असं नाही की लाईव्हला सगळं ऑनलाईन. काहीतरी केलं त्या यूट्यूबमध्ये त्याला टाकणार आहे मी. आता तो यूट्यूबला ब्लॉग बनवणार आहे उद्या. बनणार ना साहिल? करणार ना? हां तू असं बोलत नाही. ते यूट्यूबला कसं बोलणारे लोक लागत आहे माहिती आहे तुला. ते बोलणार नाही, बोलणाऱ्या लोकांचा उपयोग विषयच नाही यूट्यूबला. यूट्यूबला बोलणारे पाहिजेत. अगं, मग ते काय होतं, धुवायला लागत. आता दूध देते परत ते. पेढे खातो. तिने थोडीशी चिवडवडी बिर्याणी खाल्ली 3-4 घास. तिला म्हणलं तू कशी आहे? तू ही माझ्या आईसारखी आहे. ती पण अशीच आहे, खाणारच नाही. तो कौन सा है? पेढे मस्त आहे. विराजच्या पहिल्या बर्थडेला डबल झाली, मी आहे तशी. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी तुम्हाला सगळे फोटो दाखवणार आहे माझेवाले. जास्त टाईम नाही घेणार मी तुमचा, पण खूप छान आहे आणि खूप मजा येईल तुम्हाला पण बघायला. आता हे जाणार आहेत, मग तुम्हाला मी फोटो दाखवते. अगं याच्या पहिल्या बर्थडेला होती ना ती विराजच्या. असं म्हणतात ब्राह्मणाला दात नसेल ना तर ते लग्न टिकत नाही. बाई माझ्या लग्नामध्ये बघ तर ब्राह्मणाला एकही दात नाहीये. ये विराज दादा आहे. हा विराज आहे. इकडे विराज आहे. इकडे विराज किती छान आहे बघा. विराज इकडे बघा. विराज इकडे बघा. विराज आई दादा बघ. इकडे बघा. आई दादा किती छान. विराज आहे बघ पहिला बर्थडे. आप विराजचा पहिला बर्थडे. आप ही हुई। माझी आई वडील बघा. इकडे ये बाई माझी बहीण मोठी. हमने कौन तू ही साडी कोणाची घातली? साडी लय मस्त होती. दादा? हा ये शैला ये साहिल दादा आहे बेटा. ये साहिल दादा दाखव. साहिल बघा ये किती हाऊस मला गाडी समोर फोटो काढायचा. साहिल साहिल आहे तो. फनी आहे वो. बहुत फनी है। दिखाओ. अब जो बनी थी टाइप ना, साहिल तू आता 7वा महिना. मला लय हाऊस. मी कोण नाही केलं. मी स्वतः जाऊन फोटो काढले. तयार झाले आणि फोटो काढले जाऊन स्वतःच.
कोणाला हाऊस. लग्नच असं भांगार घरात झालं. हे साहिल हो का, माझा भाऊ माझा आणि हा साहिल मागं लागून लागून गेला मामाचा फोटो काढायला. दिखा. हे हा फोटो किती रडले या फोटोसाठी तू. सांगते बाई तेव्हा लग्न नव्हतं झालं सांगते. तुझे किती फोटो आहे साहिल लहानपणाचे आहे ना. विराज दादा. ही डायरी साहिलच्या पप्पाची आहे. साहिल घेऊन आला आहे आणि मी बघत होते आणि तेवढ्यात माझे मिस्टर म्हणे दाखव मला काय बघतीये. हिंदवडी पावर आणली, कासरवाडी बोर्ड फिटिंग केला, पाईप आणले 50 रुपये भेटले, हे आणलं 150 रुपये भेटले. हे पैसे किती भेटायचे ते पण लिहिलं इथं. पाईप आणले. साहिलच्या पप्पाची डायरी देखो. पाउडर. वो टेम्पो से भाड़ा मारने के ना तो पैसा भी लिख के रखने का. अच्छा, किसी से भरा? टेम्पो चलाने का ना. अच्छा अच्छा अच्छा. हाँ हाँ, तो ये लिख के रखने के 50 रुपये मिला. अच्छा. विराज दादा. साहिल ना त्याच्या पप्पाची डायरी पण घेऊन आला आहे आणि त्या डायरीबद्दल नेमकी माझ्या मिस्टरांनी बघितलं ना, आम्ही तो विषय काढला ना, तर मग साहिल एकदम शांत आला इथे. म्हणजे त्याचा चेहरा बघा एकदम उतरला आहे. तो काही बोललाच नाही पुढे. त्याला वाईट वाटलं काही गोष्टी. हा साहिलचा पहिला बड्डेचा केक आहे. साहिल बघा पहिला बड्डे साहिल. विराज विराज मी अण्णा हजारे मी विराज बनला होता. ये सबसे फनी लगता है मुझे. विराज पहिल्यापासून असं सुंदर दिसतो बघा. किती सुंदर दिसतो विराज. ही बहिणीची पोरगी बघा ती येते ना माझ्याकडं ती. साहिल इकडे, साहिल इकडे विराज. हा वटपौर्णिमेला काढला होता मी. पहिले लय तयार व्हायचे मी. विराज 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 इथं उभं राहता नव्हतं ये, त्याला जबरदस्ती उभं केलं विराजला मी. एवढा जाडा होता. हा त्याच्या लक्षात नाही. ए चला जुता पाहिजे हुआ. तुम्ही चालले ना ती रडायला लागली. फिर से आएंगे फिर आएंगे. रहने को आए थे आप तो हमारे घर. आने का कधी आती. नाही बाबा आगे महिने आने वाली कधी आ. आता रात्रीचे 10:30 वाजले आहे आणि आता निघाले आहेत पाहुणे. तर इकडे बघा त्यांची गाडी थोडीशी लांब लावली होती त्यांनी, तर पाऊस पण खूप येतोय. मग आम्ही तिघंजण त्यांना चाललो आहे पोहोच करायला गाडीपर्यंत. बस नाही चला मग बाय. ए रोने का नहीं, हम लोग बाद में जाएंगे. त्याचीच मागं लागते तुमच्या. बस भी एक पूरा गीला हो गया. आपका भी पूरा गीला हो गया. लगा तो जीजा चले हुआ ना बहुत बुरा लगा. हाँ अरे यार ना रोई ना गुस्सा भी आया बहुत. हाँ नहीं नहीं मिलोगी उनको अभी तुम. नहीं. अगं बाई आता कधी. चला आता पाहुणे गेलेत. मी तुम्हाला ना माझे जुने फोटो दाखवते हा, जे तुम्हाला बघून हसू येणार आहे. थांबा. हां इसके इधर नहीं आने देना उसको, पानी पानी. ठीक आहे चला तुम लाओ मुझे. मी दाखवते आज जुने. बघा हे बघा हा एक फोटो. हां साहिलचा विराजचा. मी बघा हा लग्नाच्या आधीचा. तर बघा सगळे नाकावर पिंपल्स, चेहरा खराब, ये देखा ही नहीं. एक मानेला सुरमा यायचा. तेव्हा आम्ही सगळे ना एकच टावेल वापरायचं. दादा आम्ही माझे वडील. तेव्हा घरात तसे कपडे नव्हते येत ना, एकच टावेल वापरायचं आम्ही सगळे. हे सगळं अंगाला सुरमा विरमा, स्किन ॲलर्जी व्हायची मला. अरे जसं आता कसं आपण वेगवेगळे टावेल वापरतो, तेव्हा एकच टावेल. दादाची आंघोळ झाली का तोच टावेल मी घ्यायची. असे माझ्या वडिलांची आंघोळ झाली का मग तोच टावेल मी वापरायचे. मग तोच टावेल सगळे वापरायचे. तेव्हा नव्हतं ना असं काही नव्हतं ना तेव्हा. हा पण बघा म्हणजे एकदम लग्नाच्या आधीचे फोटो हे सगळे, जेव्हा मी कुवारी होती तेव्हाचे फोटो हे. आणि हे जसं माझं लग्न झालं तेव्हा मी अशी बघा राहायची.
पायात बघा चप्पल पण आहे, नवरीची चप्पल बघा. आणि हे मी शाळेमध्ये असताना नवरदेव बनले होते. यावेळी तर मी एकूण कोटान कुठे कुठे कपडे शोधून आणले कोणाकोणाकडनं. मला किती हाऊस बाई भाग घ्यायची शाळेमध्ये. ही विराजचे दात पडले होते बघा, दात गिर गए थे विराज के. कैसे हाँ? कैसे ये विराज हे मोदी बनलं होतं. विराज भाषण दिलं होतं विराजनी. मोदी कैसे बन गया हां, तेव्हा नुकतेच मोदी आले होते, म्हणजे पंतप्रधान बनले होते तेव्हा नुकतेच. ये कैसे मोदी बन गया भाषण देते विराज. हे बघा हे बघा मागं पण ते कापड बांधले. याच्या मागचा फोटो बघा ना, हे तर लय डेंजर आहे बघा. पॉपकॉर्न को आग में डाल रही हो. हे बघा कशी बाई कशी राहायची, ते वन साईड केस कापायची. पाहिजे चपला बघा ना. इकडे बघा माझी आई आणि माझा फोटो. माझी आई बघा ना. देखो पहले आपकी ना आपको पता ही है कौन है, पहचानो. ये साहिल का फोटो है. साहिल नहीं है वो, ये मेरी शादी नहीं हुई थी तब का फोटो है. ये मेरा भाई है. मैंने उसको इतना मना किया मेरे पीछे मत आ, तब भी पीछे पीछे आया फोटो निकालने के लिए. ये साहिल का डुप्लीकेट लग रहा है. सेम साहिल का डुप्लिकेट. ये भाई आहे मेरा. देखो मेरा माझा भाऊ आहे. त्याला मी इतकं म्हटलं नको येऊ तरी आला. मला लय हाऊस फोटो काढायचे, तर माझ्या मागच आला फोटो काढायला. इथं विराजने भाग घेतला शाळेत. किती छान दिसतं विराज. विराज बचपन से सुंदर आहे ना, बचपन से खूबसूरत आहे विराज. ड्रेस चेंज केला, आता लाडू झोपती आहे. सकाळी स्कूलला जायचं ना बेटा. जायचं मला हां जायचं ना. जायचं. बाळ बघा बाळ बाळ कसं रडतं. रड बरं. आहे का व्हिडिओ. तर आता रात्रीचे 11 वाजले आहे. पाहुणे गेलेत. किचनवर खूप पसरा आहे, साफसफाई करायची आहे. लाडू झोपले आहे आता, कारण की सकाळी शाळा आहे. आणि बरेच जुने फोटो वगैरे तुम्हाला दाखवले मी आजच्या या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. आणि शक्यतो मी प्रयत्न करते की प्रत्येक व्हिडिओ शूट करण्याचा. दुसरी गोष्ट डायरी, ती जी डायरी होती ना म्हणजे साहिलच्या पप्पाची डायरी आहे. आणि त्या डायरीत सगळं ते ना म्हणजे रेंट वगैरे मारायचं ना, भाडं वगैरे, टेम्पो चालवायचे. लाडूच्या पप्पांना मी दाखवलं, ते काही बोलले नाही. त्यांनी बघितलं फक्त. तर मला म्हणले राहू दे सांभाळून, नाही का. आम्ही ना ते साहिलने काय केलं, सगळं घेऊन आला तिकडनं गावावरनं. आणि ज्या दिवशी साहिलला यायचं होतं ना, आजच्या दिवशी त्यांनी रात्री अख्खं माझं कपाट उचकलं, सगळे फोटो गोळा केले, त्याच्या पप्पाची डायरी बिरी सगळं घेऊन तो निघून आला. ठीक आहे, आता बघूया चॅनलवर उद्या त्याचा व्हिडिओ येईलच. त्याला म्हणणार आहे बनव व्हिडिओ, चल ना बनवू आपण. हा म्हणतो थांब मम्मी बनवू आपण. कसं असतं ना, पहिल्यांदा आपण जेव्हा बोलतो ना, तर त्याला ते थोडंसं हे होते की मी कसं सुरुवात करणार. आणि मी त्याला म्हटलं अरे मी तुझ्या बाजूला असतात, आपण माय फर्स्ट ब्लॉग बनवूया पहिल्याच सुरुवातीला. व्हिडिओ पडला तर आपलं चॅनल मॉनिटाईज होणार ना. व्हिडिओ नाही, आपल्याला सबस्क्रायबर आलेत ते झालं, पण जर व्हिडिओच नाही पडला तर तुझं चॅनल कसं मॉनिटाईज होणार. त्या चॅनलवर व्हिडिओ पडायला पाहिजे ना. मग म्हणलं ठीक आहे. आणि तसं चॅनलचं तुम्हाला म्हटलं ना, माझ्या नवऱ्याला माहिती नाही अजून. त्यांना मी काहीच सांगितलं नाही, ते मला करून देणार नाही असं चॅनलचं वगैरे, यूट्यूबचं वगैरे ते नाही. त्यांनी मलाच परमिशन दिली, तर ते साहिलला नाही देणार परमिशन करायची. तर मग ठीक आहे, आता बघूया, आता जे होईल ते येईल. सुरुवात तर करायचीच आहे मला. उद्या परवा मी त्याच्यावर ब्लॉग टाकणार आहे. साहिलच्या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे का तुम्ही सर्वांनी? केलं आहे ना? हो, आले 1400-1500 1,500 सबस्क्रायबर आलेले आहेत. हळूहळू येतीलच नाही का. सगळे आपण जरी किती प्रयत्न केला तरी त्याला वेळ लागणारच आहे. प्रत्येक गोष्टीला व्हिडिओ पडणं गरजेचं आहे, तेव्हा कुठं ती चलन चालू होणार. व्हिडिओ नाही पडले तर काहीच होणार नाही. जाते किचन साफ करते. व्हिडिओ आवडतं लाईक करा. आजच्या पुरतं एवढंच होतं. बाकी मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये जे असेल ते असेल. आता याच्या पुढचं ब्लॉग साहिलच्या चॅनलवर येणार आहे बरं का, माय फर्स्ट ब्लॉग. तर चला येऊ का, खूप थकले मी आता. व्हिडिओ बघितला आहे 20 मिनटाचा, पण अक्षरशः सकाळपासून मी नाही का पुरा घर बिरबिर फिरती आहे नुसती. कामं करते आहे, इथं साफसफाई तिथं साफसफाई सगळ्या गोष्टी नाही का. ठीक आहे चला बाय.